मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान अभिमानाने ताठ झाली आहे आणि का होऊ नये त्याचं कारणही अगदी तसंच आहे। ते कारण म्हणजे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील टॉप 8 मंत्र्यांची कामगिरी। होय, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने नुकतंच एक सर्वे केलं ज्यात मंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यात आलं। या सर्वेक्षणातून टॉप 8 मंत्र्यांची यादी समोर आली आहे ज्यांनी आपल्या खात्यांमध्ये उल्लेखनीय कामं केलीत। पण तुम्हाला माहितीये का, यात शिंदेंच्या मंत्र्यांनी बाजी मारली आहे। कोण आहेत हे नेते, त्यांनी नेमकं काय केलंय याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नव्या सरकारची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्या 100 दिवसांसाठीचा रोड मॅप जाहीर करण्यात आला होता। हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता। महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सर्व खात्यांच्या 100 दिवसातील कामगिरीचा आढावा घ्यायला सुरुवात केली होती। मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या 100 दिवसाच्या आढाव्यात मंत्रालयातील 8 विभागांची कामगिरी अव्वल केंद्र सरकारच्या क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या कंपनीकडून प्रत्येक विभागाचं ऑडिट करण्यात आलंय। या ऑडिट नंतर एकूण 60 विभागांपैकी सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या 8 विभागांची निवड करण्यात आली। आता या 8 विभागांमधून पहिले 3 विभाग निवडले जाणार आहेत। येत्या आठवड्याभरात महायुती सरकारमधले सर्वात चांगली कामगिरी करणारे 3 विभाग कोणते असतील याचा निकाल जाहीर केला जाईल। तर इतर विभागांना कलर कोड देऊन कामगिरी सुधारण्यासाठी वेळ दिला जाणार आहे। या विभागांची ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन अशी विभागणी केली जाईल। चांगली कामगिरी असणारे विभाग ग्रीन झोन मध्ये, मध्यम कामगिरी असणारे विभाग येलो झोन मध्ये आणि अगदीच खराब कामगिरी असणारे विभाग रेड झोन मध्ये अशा प्रकारे ही वर्गवारी केली जाईल। दरम्यान क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने चांगल्या कामगिरीमुळे निवड केलेल्या खात्यांच्या यादीवर नजर टाकल्यास त्यामध्ये शिंदे गटाचा वर्चस्व दिसून येतोय। या 8 विभागांमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असणारे 5 विभाग, भाजपचे 2 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या केवळ 1 विभागाचा समावेश आहे। या यादीत प्रथम क्रमांकावर आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सार्वजनिक बांधकाम विभाग। या विभागाअंतर्गत त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत रस्ते, पूल आणि मेट्रो प्रकल्पांना गती दिली आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि कोकणातील रस्ते सुधारणा यांचा विशेष उल्लेख करता येईल। त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे हा विभाग आता टॉपवर आहे। दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रताप सरनाईकांचे परिवहन विभाग। प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार यांच्याकडे परिवहन खातं आहे। त्यांनी राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या आधुनिकीकरणावर भर दिलाय, ज्यात इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आणि प्रवासी सुविधा सुधारणा यांचा समावेश आहे, ज्यामुळे परिवहन विभागाने चांगली कामगिरी केली आहे। या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आदिती तटकरे यांचं महिला व बाल विकास विभाग। आदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून महिला व बाल विकास खात्याच्या प्रमुख आहेत। त्यांनी लाडकी बहीण योजना आणि अंगणवाडी सुधारणांवर लक्ष केंद्रित केलंय। महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाय आणि बाल पोषणासाठी बेबी केअर किट योजनेची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हा विभाग खूप चर्चेत आहे। चौथ्या क्रमांकावर आहे जयकुमार गोरे यांचं ग्राम विकास विभाग। जयकुमार गोरे हे भाजपचे नेते असून ते ग्राम विकास खात्याची जबाबदारी सांभाळतात। त्यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा जसे की रस्ते आणि पाणी पुरवठा यावर विशेष लक्ष दिलंय, ज्यामुळे ग्राम विकास विभागाला चालना मिळाली आहे। या यादीत 5व्या क्रमांकावर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऊर्जा विभाग। मुख्यमंत्र्यांनी या विभागात सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन, वीज पुरवठ्याची विश्वासार्हता आणि ग्रामीण विद्युतीकरणावर भर दिलाय। महावितरणच्या सुधारणा आणि नवीन ऊर्जा धोरणांमुळे हा विभाग आता टॉप 8 मध्ये आहे। पुढे 6व्या क्रमांकावर आहे प्रकाश आबिटकर यांचं सार्वजनिक आरोग्य विभाग। प्रकाश आबिटकर हे शिवसेनेचे नेते असून सार्वजनिक आरोग्य खात्याचे प्रमुख आहेत। त्यांनी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवली आणि कोविड नंतरच्या आरोग्य यंत्रणेची पुनर्बांधणी केली। रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा सुधारणे आणि मोफत औषध योजनांचा विस्तार यामुळे त्यांचं काम
नक्कीच उल्लेखनीय आहे। पुढे 7व्या क्रमांकावर आहे उदय सामंत यांचा उद्योग विभाग। उदय सामंत हे शिवसेनेचे नेते असून उद्योग खात्याची जबाबदारी सांभाळतात। त्यांनी नवीन औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मितीला चालना दिली आहे। मराठी भाषेच्या संवर्धनासोबतच लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांमुळे हा विभाग या यादीत आहे। शेवटच्या 8व्या क्रमांकावर आहे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गृहनिर्माण विभाग। एकनाथ शिंदे यांच्याकडेच बांधकाम विभागासह गृहनिर्माण खातेही आहे। त्यांनी किफायतशीर घरे आणि स्लम पुनर्वसन योजनांना गती दिली आहे। MMRDA आणि सिडको मार्फत मुंबईत गृहनिर्माण प्रकल्पांना प्राधान्य दिले, यामुळे हा विभाग आता टॉपवर आहे। दरम्यान महायुती सरकारमधील टॉप 8 मंत्र्यांनी आपापल्या खात्यांमध्ये नक्कीच उल्लेखनीय काम केल्याचं दिसतंय। या 8 विभागांमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असणारे 5 विभाग, भाजपचे 2 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या केवळ 1 विभागाचा समावेश आहे। परंतु यात शिंदेंच्या मंत्र्यांनी बाजी मारल्यामुळे शिंदेंची मान आता अभिमानाने ताठ झाली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।